कालच्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपलं रिॲक्शन्स लिहिले ना, फक्त खाली एक लाईन लिहा. चला, टेट्राक्लोरोमिथेन is obtained. Tetrachloromethane is obtained. Tetrachloromethane is obtained when excess of chlorine is used. When excess of chlorine is used and chloromethane is obtained when excess methane is used. काल आपण चेन रिॲक्शन बघितली कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन टेट्राक्लोराइड ला आपण बघितलं की हे आपल्याला मिळतं, सगळे हायड्रोजन्स तुमचे रिप्लेस होतात. सो ही रिॲक्शन कधी मिळेल आपल्याला, जेव्हा क्लोरीन तुमचा एक्सेसमध्ये असतो, म्हणजे क्लोरीन हा लार्जर प्रपोर्शनमध्ये असेल, जास्त क्वांटिटीमध्ये आपण यूज केला असेल तर तुम्हाला CCl4 मिळेल. आणि जर तुम्ही मिथेन हा लार्जर क्वांटिटीमध्ये एक्सेसमध्ये एक्स्ट्रा खूप जास्त वापरला असेल तर तुम्हाला क्लोरोमिथेन मिळेल. ठीक आहे, हे असं का होतं ते आपण बघू. हे लिहा अगोदर, खाली लिहा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स टुवर्ड्स अल्केन. So this is your reactivity order towards alkane. So F2 is more reactive towards alkane, then chlorine, bromine and then last ला iodine. म्हणजे F2 तुमचा सगळ्यात फास्ट रिॲक्ट होईल कंपेअर टू बाकीचे. नेक्स्ट लाईन लिहा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्केन्स. Reactivity order of alkanes. Tertiary, secondary and then primary. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन ॲटम माहिती आहे सगळ्यांना. हे असं टर्शरी का मोर रिॲक्टिव्ह आहे ते आपण मेकॅनिझमने समजू. सो दिस रिॲक्शन फॉलोज, नेक्स्ट लाईन लिहिलं, दिस रिॲक्शन फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. दिस रिॲक्शन फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम that is homolytic cleavage. Homolytic cleavage, that is free radical लिहिलं का, फ्री रॅडिकल मेकॅनिझम दॅट इज होमोलायटिक क्लिवेज. ठीक आहे, आता हे जे होमोलायटिक क्लिवेज आहे किंवा फ्री रॅडिकल मेकॅनिझम हे 3 स्टेप्समध्ये होत असतं. त्यातली एक स्टेप असते तुमची चेन इनिशिएशन स्टेप, त्याच्यानंतर चेन प्रपोगेशन स्टेप आणि चेन टर्मिनेशन स्टेप. अशा 3 स्टेप्समध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतो. आपण 2 टाईपचे क्लिवेज बघितले कोव्हॅलंट बॉन्ड्स. सो कोव्हॅलंट बॉन्ड्समध्ये 2 टाईपचे क्लिवेज होता. एक होता तुमचा होमोलायटिक क्लिवेज. बघा हा होमोलायटिक क्लिवेज होता. सो ए वरती काय येतो, एक इलेक्ट्रॉन, बी वरती एक इलेक्ट्रॉन, याला आपण काय म्हणालो, फ्री रॅडिकल. आणि एक आपण बघितलेलं हेटेरोलायटिक क्लिवेज. हेटेरोलायटिक क्लिवेजमध्ये दोन्हीपैकी एक कुठली तरी स्पेशीज दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन जाते आणि ती कॅटायन आणि अनायन फॉर्म करते. दिस इज हेटेरोलायटिक क्लिवेज.
ही पर्टिक्युलरली जी रिॲक्शन आहे ती होमोलायटिक क्लिवेज प्रेफर करते, दॅट इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. खूप कमी रिॲक्शन्स असतात जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम फॉलो करतात. म्हणजे ऑलमोस्ट 99% रिॲक्शन्स ह्या हेटेरोलायटिक क्लिवेजने होत असतात. हार्डली 1-2% रिॲक्शन्स या फ्री रॅडिकल मेकॅनिझमने फॉलो करतात. त्यातली ही एक रिॲक्शन आहे. आपल्याला पूर्ण 11-12 म्हणून 2-4च रिॲक्शन्स फक्त फ्री रॅडिकलच्या असतील. आता हे जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे हे कसं होतं, तर जनरली इन प्रेझेन्स ऑफ लाईट और इन प्रेझेन्स ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर और इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट लाईक परॉक्साइड्स. परॉक्साइड्स म्हणजे काय असतं तुमचं, आपण ऑक्सिडेशन नंबर्समध्ये रेडॉक्स रिॲक्शनमध्ये बघितलं आहे बघा. हायड्रोजन परॉक्साईड आपण ऐकला असं. सो हायड्रोजन परॉक्साईड काय ऑक्सिडेशन नंबर असतो ऑक्सिजनचा सांगा बरं. -1. हा पण -1 है ना. हे परॉक्साईड आहेत तुमचे. सो परॉक्साईडमध्ये हे ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज असतं. ह्या लिंकेजला परॉक्साईड लिंकेज म्हणायचं. काय म्हणणार, परऑक्साईड. मग हा हायड्रोजन परॉक्साईड, इथं सोडियम असतं तर सोडियम परॉक्साईड असं आहे. तर हे जे परॉक्साईड आहेत खूप वेगवेगळ्या टाईपचे असतात. हायड्रोजन परॉक्साईड असेल, सोडियम परॉक्साईड असेल, ॲसिटिल परॉक्साईड असेल, बेन्झॉईल परॉक्साईड असेल, किंवा आपण ॲरोवरती फक्त परॉक्साईड लिहिला तरी चालतो. मग हे परॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये हाय टेम्परेचरला, ठीक आहे, किंवा इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट तुम्हाला फ्री रॅडिकल मेकॅनिझम जनरली दिसतात. ठीक आहे, जनरली येते लक्षात. मग 3 स्टेप्समध्ये रिॲक्शन होईल. त्यातली पहिली आहे चेन इनिशिएशन स्टेप. सो पहिली स्टेप लिहा. स्टेप 1 चेन इनिशिएशन स्टेप. चेन इनिशिएशन स्टेप. In this chlorine molecule in presence of light, in this chlorine molecule in presence of light or heat homolytically break to form chlorine free radical. Break to form chlorine free radical. बघा आपल्याकडे काय आहे जनरल रिॲक्शनमध्ये CH3Cl प्लस Cl2 सॉरी CH4 प्लस Cl2. त्यातला हा जो Cl2 आहे हा पहिल्यांदा होमोलायटिकली ब्रेक होईल इन प्रेझेन्स ऑफ लाईट और इन प्रेझेन्स ऑफ हीट. खूप जास्त टेम्परेचर किंवा इन प्रेझेन्स ऑफ लाईट तुमचं होमोलायटिक क्लिवेज होईल. होमोलायटिक क्लिवेजमध्ये काय होईल की एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनसोबत जाणार आणि एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनसोबत जाणार. सो तुम्हाला मिळेल क्लोरीन फ्री रॅडिकल. दिस इज युअर क्लोरीन फ्री रॅडिकल. आणि याला आपण चेन इनिशिएशन स्टेप म्हणू. चेन इनिशिएशन म्हणजे काय की चेन आता इनिशिएट झाली. आपली रिॲक्शन काय आहे, चेन रिॲक्शन आहे. जोपर्यंत सगळे हायड्रोजन रिप्लेस होत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन होते. मग ही जी रिॲक्शन आहे याच्याने काय केलं की क्लोरीन फ्री रॅडिकल तयार केला. म्हणजे रिॲक्शनला ट्रिगर केलं, रिॲक्शनला इनिशिएट केलं, रिॲक्शनला सुरुवात केली. म्हणून ह्या स्टेपला म्हणायचं चेन इनिशिएशन स्टेप. काय म्हणणार याला, चेन इनिशिएशन स्टेप. ही सिंपल स्टेप आहे, लिहा ती. खाली लिहा. इन दिस असं लिहा Cl बॉन्ड. इन दिस Cl बॉन्ड is weaker than Cc and Ch bond.
is weaker than CC and CH bond. Hence, it is easiest to break. Hence, it is easiest to break. आता फ्री रॅडिकलमध्ये चेन इनिशिएशनमध्ये Cl2 तुमचा ब्रेक होतो, ना की तुमचा CC किंवा CH बॉन्ड, कारण Cl2 बॉन्ड इज वीकर ॲज कम्पेअर टू दिस टू, म्हणून हा प्रेफर करतो आणि क्लोरीन फ्री रॅडिकल फॉर्म करेल. आता हा जो क्लोरीन फ्री रॅडिकल फॉर्म झाला आहे हा अनस्टेबल आहे. आपण शिकलोय की फ्री रॅडिकल जेव्हा स्पेशीज असेल त्यावेळेस ती काय असते, अनस्टेबल. मग इथं क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत बघा. सो इज हायली अनस्टेबल, कारण त्याला स्टेबिलिटीसाठी काय पाहिजे आता, 1 इलेक्ट्रॉन. सो तो ब्रेक झाला आहे. मग तो काय करणार, आपल्या रिॲक्शनमध्ये जो CH4 अवेलेबल आहे, आपण स्टार्टिंग मटेरियल काय घेतलं आहे, मिथेन, तर ह्या CH4 कडं काय करतो, यांचं एक होमोलायटिकली क्लिवेज इनिशिएट करतो. सो बघा हा तुमचा एक हायड्रोजन आहे, तर हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन एकमेकांसोबत कंबाईन होतात आणि हा 1 इलेक्ट्रॉन कार्बनसोबत निघून जातो. सो बघा काय मिळेल तुम्हाला, हे अगेन CH3 फ्री रॅडिकल आणि HCl. सो हा जो क्लोरीन फ्री रॅडिकल आहे हा स्टेबल झाला. काय केलं त्यांनी, ह्या हायड्रोजनला सांगितलं की इलेक्ट्रॉन लॉस कर. मग हा हायड्रोजन निघून गेला त्याच्यासोबत. मग कार्बनवरती काय आला तुमचा, रॅडिकल चार्ज. नाव कार्बन इज अनस्टेबल, सो कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म झाला. मग हा कार्बन फ्री रॅडिकल काय करतो, जो दुसरा क्लोरीन मॉलिक्यूल आहे तुमचा सेकंडवाला, त्याला म्हणतो की आपण बॉन्ड फॉर्म करू, आणि हे दोघं काय करतात, अगेन CH3Cl करतात. ठीक आहे, पॉईंट काय आला, हे काय झालं, इकडे 2 Cl आहे तुमचे, एक याच्यासोबत गेला, एक याच्यासोबत आला. ठीक आहे, आता असे खूप सारे Cl आहे रिॲक्शनमध्ये, 2च नाही आहेत फक्त, बरोबर की नाही. क्लोरीन आता आपण काय घेतलं आहे, एक्सेसमध्ये घेतलं आहे. जेव्हा चेन रिॲक्शन होते तेव्हा क्लोरीन काय आहे तुमचा, एक्सेसमध्ये, म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये. सो तिथे 2च Cl असतील का, नाही, खूप सारे Cl आहेत. मग नवीन Cl परत काय करतो, तो पण त्याचा रॅडिकल फॉर्म झाला आहे. मग हा Cl काय करेल, दुसऱ्या CH3Cl ला रॅडिकल फॉर्म करायला लावणार. मग अगेन तुमचा हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आणि क्लोरीन एकमेकांसोबत निघून जातील बघा, आणि तुम्हाला काय मिळेल, CH2Cl परत रॅडिकल, आणि इथं तुमचा HCl. बघा हा हायड्रोजन निघून गेला, ह्या क्लोरीन सोबत काय मिळालं तुम्हाला, HCl, आणि ह्या कार्बनवरती चार्ज काय आला, अगेन रॅडिकल, मग CH2Cl. नाउ दिस अगेन रिॲक्ट्स विथ अनदर Cl2 मॉलिक्यूल. बघा हे CH2Cl प्लस तुमचा हा Cl रॅडिकल, इथं काय मिळेल तुम्हाला, CH2Cl2. मग अगेन ही रिपीट रिॲक्शन होत जाईल जोपर्यंत दोन्ही हायड्रोजन्स रिप्लेस होत नाही. ह्या 2 स्टेप्स परत रिपीट होतील आणि लास्टला तुम्हाला काय मिळेल, CCl4. आता इथं काय केलं आपण, ही चेन इनिशिएट केली. आता ही चेन आपण काय करतोय, प्रोपोगेट करतोय म्हणजे वाढवतोय, पुढे नेतोय. सो चेन इथनं प्रोपोगेट व्हायला लागली बघा. एक Cl अटॅच झाला, परत दुसरा क्लोरीन आला, तो दुसऱ्या हायड्रोजनला घेऊन गेला रॅडिकल फॉर्म करून, दुसऱ्या क्लोरीनने परत CH2Cl2 फॉर्म केला. परत ही रिपीट होणार, परत इथं काय येईल, CHCl3, परत रिपीट होणार आणि काय येईल, CCl4. सो ह्या ज्या स्टेप्स आहे यांना म्हणायचं प्रोपोगेशन स्टेप. याला काय म्हणणार आपण, चेन प्रोपोगेशन स्टेप. सो चेन काय झाली तुमची, प्रोपोगेट झाली, म्हणजे पुढे गेली. आणि शेवटला येईल तुमचं टर्मिनेशन स्टेप. ती काय आहे बघू, हे लिहा. कळाली का ही रिॲक्शन, हे लिहा, चेन प्रोपोगेशन स्टेप. लास्ट स्टेप लिहा, चेन टर्मिनेशन स्टेप. चेन टर्मिनेशन स्टेप. चेन टर्मिनेशन स्टेप. आता टर्मिनेशन म्हणजे रिॲक्शन तुमची स्टॉप होते. एकतर रिॲक्टंट संपल्यानंतर स्टॉप होईल, किंवा मग त्याला आपण बाय डिफॉल्ट पण थांबवू शकतो. खाली एक लाईन लिहा बघा, की रिॲक्शन स्टॉप्स when reactants are consumed. Reaction stops when reactants are consumed or due to possible side reactions. Due to
पॉसिबल साइड रिॲक्शन्स. याला चेन टर्मिनेशन स्टेप म्हणायचं. सुरुवातीला आपण चेनला इनिशिएट केलं, सुरुवात केली, नंतर तिला वाढवलं, दॅट इज प्रोपोगेट केलं. आता आपल्याला रिॲक्शन थांबवायची समजा मध्येच. एकतर रिॲक्टंट संपले तर रिॲक्शन संपून जाईल, किंवा हे काही पॉसिबल रिझन्स आहेत. यापैकी हे कुठलं असेल माहीत नाही आपल्याला रिॲक्शनमध्ये कुठलं होत असेल, बट हे पॉसिबल काही रिझन्स आहे, यापैकी कुठला तरी एखादा होत असेल. ठीक आहे. मग आता बघा तुमच्याकडं क्लोरीन फ्री रॅडिकल फॉर्म झाला एक, तो दुसऱ्या क्लोरीन फ्री रॅडिकल बरोबर परत कंबाईन होऊन Cl2 फॉर्म करेल. सो नाउ दिस क्लोरीन फ्री रॅडिकल इज एंगेज विथ दिस क्लोरीन, सो इज नॉट अवेलेबल फॉर होमोलायटिक क्लिवेज ऑफ मिथेन. सो तो अवेलेबल आहे का आता? नाही. तो परत त्यांनी काय फॉर्म केला? Cl2. सो हे एक पॉसिबली होत असेल. किंवा तुमचा जो मिथेन फ्री रॅडिकल फॉर्म झाला असेल तर तो दुसऱ्या मिथेन फ्री रॅडिकल बरोबर कंबाईन झाला असेल. तो Cl बरोबर कंबाईन व्हायच्या ऐवजी कुणाबरोबर झाला असेल? त्याच्याच बरोबर, दुसऱ्या मॉलिक्युल्स बरोबर. सो इथेन फॉर्म झाला असेल, मे बी असं झालं असेल. किंवा तुमचा जो क्लोरीन आहे तर तो CH2Cl2 बरोबर कंबाईन होण्याच्या ऐवजी CH3Cl बरोबर झाला असेल आणि त्यांनी काय फॉर्म केला असेल? CH3Cl. सो यापैकी कुठली तरी एखादी रिॲक्शन झाली असेल किंवा नसेल पण झाली, आपल्याला माहीत नाही. बट ह्या टर्मिनेशन स्टेपच्या पॉसिबल रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे. मग रिॲक्शन टर्मिनेट होते म्हणजे काय होते? रिॲक्शन एंड होते. कुठं थांबते? तर एक तर रिॲक्टंट संपले तेव्हा थांबतील, किंवा जे रिॲक्टंट्स आहेत ते आता अवेलेबलच नाही आहे दुसऱ्या रिॲक्शनसाठी. कंबाईन कुणाला व्हायला पाहिजे होता? हा क्लोरीन दुसऱ्या CH2Cl2 बरोबर किंवा CHCl3 बरोबर जायला पाहिजे. तो कुणाबरोबर गेला? क्लोरीन. सो त्याने क्लोरीन फॉर्म केला, इथेन फॉर्म झाला, मिथिल फ्री रॅडिकल फॉर्म, मिथिल क्लोराईड फॉर्म झाला. सो हे तुमच्या काही पॉसिबल रिॲक्शन्स असतील आणि यांना आपण काय म्हणणार? चेन टर्मिनेशन स्टेप. दॅट इज ते काय करतात? रिॲक्शनला एंड करतात. ठीक आहे. लिहा या रिॲक्शन. चेन टर्मिनेशन स्टेप. सो ह्या रिॲक्शनमध्ये तुमचं रिॲक्टंट काय फॉर्म होत आहेत तुमचे? तर कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म होतो बघा. तो आपण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघितली. टर्शरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. सो इथं कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म झाला आहे. दिस इज युअर मिथिल फ्री रॅडिकल आणि हा तुमचा प्रायमरी फ्री रॅडिकल है ना, प्रायमरी दॅट इज इथिल फ्री रॅडिकल. सो आपलं सगळ्यात जास्त स्टेबल कुठला फ्री रॅडिकल असतो? टर्शरी फ्री रॅडिकल सगळ्यात जास्त स्टेबल असतो. सो आपण बघितले त्याची ऑर्डर. दिस इज युअर सेकंडरी. टर्शरी का जास्त स्टेबल असतो सांगा बरं? सो टर्शरी फ्री रॅडिकल इज मोस्ट स्टेबल, देन सेकंडरी, देन प्रायमरी. सो लिस्ट स्टेबल असेल तुमचा मिथिल फ्री रॅडिकल. टर्शरी फ्री रॅडिकल का सगळ्यात जास्त स्टेबल असतो? ड्यू टू इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, प्लसा इफेक्ट. सो प्लसा इफेक्ट ऑफ दिस मिथिल ग्रुप स्टेबिलायझेस दिस कार्बन फ्री रॅडिकल. मग हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे, याला स्टेबल करायला कोणीच नाही आहे. सो प्रायमरी सगळ्यात कमी स्टेबल असेल. मग प्रायमरी जर सगळ्यात कमी स्टेबल असेल तर तो प्रेफर करेल का फॉर्म व्हायला? नाही. प्रेफर कोण करेल? टर्शरी करेल फॉर्म व्हायला. ठीक आहे. म्हणून टर्शरी प्रेफर होईल, म्हणजे टर्शरीची रिॲक्टिव्हिटी काय असेल? सगळ्यात जास्त असेल. कारण टर्शरी फ्री रॅडिकल काय आहे? स्टेबल आहे त्यातल्या त्यात यांच्यापैकी. मग तो फॉर्म झाला तरी काय अडचण येणार नाही. मग हा प्रेफर करेल फॉर्म व्हायला, म्हणून टर्शरी इज मोर रिॲक्टिव्ह. प्रेफर म्हणजे याचा अर्थ असा नाही का हे रिॲक्टच होणार नाही. आपण तर प्रायमरीचीच रिॲक्शन बघितली. रिॲक्शन होईल. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जास्त कुणाची आहे हे आपण बघतोय कंपॅरेटिव्हली. चौघांसोबत रिॲक्शन होणार आहे, चौघं पण रिॲक्ट होणार आहेत, बट त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कुठला असेल? टर्शरी फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकलचं हायब्रिडायझेशन काय असतं? हायब्रिडायझेशन sp3 झालं, sp झालं, आता काय राहिलं? sp2. मग sp2 हायब्रिडायझेशन है ना. एक अनशेअर्ड p ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आहे, ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री, 120 बॉन्ड अँगल. ठीक आहे. सो म्हणून टर्शरी सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह, आपण जे लिहिलं ना वरती रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह हॅलोजन आहे तुमचा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि मग तुमचा आयोडीन. ठीक आहे. कारण फ्लोरीनची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ही कमी असते. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी म्हणजे काय? की हा बॉन्ड जो आहे हा ब्रेक व्हायला कमी एनर्जी लागते. कमी एनर्जी लागते म्हणजे तो काय करणार? कमी एनर्जीमध्ये पटकन ब्रेक होणार. मग पटकन जो ब्रेक होतो तो पटकन रिॲक्ट होतो. येते लक्षात. म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे? जास्त आहे. आणि मग फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन अशी ती रिॲक्टिव्हिटी. कळालं सगळ्यांना हे इथपर्यंत? डन. ओके. खाली लिहा चला.
हे झालं त्याचं मेकॅनिझम. ठीक आहे. फ्लोरिनेशन इज टू व्हायलेंट. फ्लोरिनेशन इज टू फ्लोरिनेशन. बघा ही जी रिॲक्शन आपण बघितली इज हॅलोजिनेशन, दॅट इज ॲडिशन ऑफ हॅलोजन. तुम्ही जर क्लोरीनचे ॲडिशन करताय तर त्याला क्लोरिनेशन म्हणा, ब्रोमिनचे करताय ब्रोमिनेशन म्हणा, फ्लोरिनेशन, आयोडिनेशन. ठीक आहे. आणि सगळेच हॅलोजन जर कंबाईन करायचं तर हॅलोजिनेशन असं म्हणू आपण त्याला. ठीक आहे, कंबाईन. सो फ्लोरिनेशन इज टू व्हायलेंट, म्हणजे आपल्याला जर फ्लोरीन अटॅच करायचं आहे तर इज व्हेरी मच व्हायलेंट रिॲक्शन्स. सो आर टू व्हायलेंट टू बी कंट्रोल्ड. म्हणून आपण फ्लोरीनच्या रिॲक्शन्स जनरली बघत नाही. फ्लोरीन हा अल्केन सोबत खूप जास्त रिॲक्टिव्ह असतो. त्याच्या रिॲक्शन्स आर हायली एक्झोथर्मिक आणि काय असतात, एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन्स असतात. म्हणून फ्लोरीनच्या रिॲक्शन्स आपण बघत नाही. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये फ्लोरीनची रिॲक्शनच दिसणार नाही. बघा खूप तुरळक 2-4 रिॲक्शन्स तुम्हाला पूर्ण 11th-12th मिळून दिसतील. कारण फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्याच्या रिॲक्शन्स या हायली एक्झोथर्मिक, हीट खूप जास्त रिलीज करतात, एक्सप्लोजिव्ह आहेत. ठीक आहे, म्हणून नाही होत. त्याच्यानंतर खाली लिहा, आयोडिनेशन इज व्हेरी स्लो अँड रिव्हर्सिबल. व्हेरी स्लो अँड रिव्हर्सिबल. It is carried out in presence of oxidizing agents like HiO3 or HNO3. HiO3 or HNO3. HiO3 or HNO3. HiO3 or HNO3. लिहिलं हे. आता इकडे लक्ष द्या. बघा जेव्हा आपण आयोडिनेशन करतो तर ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. रिव्हर्सिबल रिॲक्शनला अशा 2 ॲरोने आपण दाखवतो. बघा हा फॉरवर्ड डिरेक्शनचा ॲरो आणि हा बॅकवर्डचा, आणि त्याला आपण हाफ हेडेड ॲरोने दाखवतो. सो याचा मिनिंग काय आहे, रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. म्हणजे जेव्हा तुमचा रिॲक्टंट फॉर्म होतोय तर रिॲक्टंट लगेच काय फॉर्म करतोय, प्रोडक्ट. ठीक आहे. मग रिॲक्शन्स बेसिकली आपण का करतो तर त्याचं सिम्पल रिझन असतं, आपल्याला प्रोडक्ट फॉर्म करायचा असतो. बट इथं जेव्हा प्रोडक्ट फॉर्म होतोय तर तो लगेच काय करतो, रिॲक्टंट फॉर्म करतो. अशा टाईपच्या रिॲक्शन्सला रिव्हर्सिबल म्हणायचं. मग ही काही कामाची आहे का आपल्या रिॲक्शन, नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे रिॲक्शन करायची, म्हणून तर करतोय ना आपण प्रोडक्टसाठी. जर आपल्याला हेच पाहिजे तर मग कशाला रिॲक्शन करायचीच नाही. सो आपल्याला प्रोडक्ट पाहिजे. मग रिव्हर्सिबल आहे. का रिव्हर्सिबल आहे तर हा जो HI आहे इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. हा काय आहे तुमचा, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, जो स्वतःचं ऑक्सिडेशन करतो आणि दुसऱ्याचं रिडक्शन करतो. ठीक आहे. मग हा रिड्युसिंग एजंट असल्यामुळे हा काय करतो, याचं रिडक्शन करतो. ठीक आहे. मग रिडक्शन करतो म्हणजे काय करतो, एकतर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन करेल किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन करेल. मग हा काय करतो, याच्यात ॲडिशन ऑफ हायड्रोजन करतो आणि परत तो काय फॉर्म करेल, CH4. म्हणजे हा हायड्रोजन इथं अटॅच होईल, परत हा आयोडीन त्याच्यासोबत जाईल, परत हा प्रोडक्ट मिळेल तुम्हाला. कारण तो काय आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. इट रिड्युसेस मिथिल आयोडाईड टू अगेन बॅक इन टू मिथेन. रिडक्शन करतो म्हणजे काय करतो, याच्यात हायड्रोजनची ॲडिशन करतो. कळालं मी काय म्हणालो. मग हा रिड्युसिंग एजंट आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तर फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये राहायचं, म्हणजे आपल्याला प्रोडक्ट फॉर्म करायचा आहे. मग आपण काय करतो, हा जो रिड्युसिंग एजंट आहे याच्यासोबत आणखी आपण ॲड करतो HNO3. एकतर HNO3 करतो किंवा HiO3 करतो. सो दिस हायड्रोआयोडिक ॲसिड और नायट्रिक ॲसिड इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. मग हे जेव्हा आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरू तर हा रिड्युसिंग एजंट आणि हा ऑक्सिडायझिंग एजंट हे दोन्ही एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि CH3I सोबत रिॲक्ट होत नाही. सो नाव दिस HI इज एंगेज विथ HNO3 और HiO3 अँड इज नॉट अवेलेबल फॉर CH3I. सो तो अवेलेबल राहील का आता, नाही. तो कुणाबरोबर आपण त्याचं लक्ष काय केलं, डायवर्ट केलं.
त्याला याचं ऑक्सिडेशन करायचं होतं, आपण त्याला काय म्हणालो, नको नको याचं कर मग. आणि याचंच का होईल, कारण हा स्ट्रॉंग आहे, हा पण स्ट्रॉंग आहे, मग याची स्ट्रेंथ जास्त आहे ना, हा म्हणणार नाही माझंच करायचं ऑक्सिडेशन, मग याचं ऑक्सिडेशन होईल. मग दिस इज युअर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, सॉरी याचं रिडक्शन होईल. हे काय आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. मग ह्या दोघांची रिॲक्शन होईल. मग ते अवेलेबल आहे का CS3I साठी, नाही. मग हे जर अवेलेबल नसेल तर रिॲक्शन कुठं राहणार तुमची, फक्त फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये राहणार. म्हणून आपण काय करतो, तर रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ HNO3 आणि HiO3 करतो, इन केस ऑफ आयोडीन ओनली, ह्याच रिॲक्शन पुरतं. ब्रोमीन, क्लोरीन वगैरे ते रिव्हर्सिबल नाही, कारण HCl, HBr, HF जे बाय प्रोडक्ट्स फॉर्म होतात ते रिड्युसिंग एजंट्स नाही आहेत तुमचं. कळालं मी काय म्हणालो. सो हा रिड्युसिंग एजंट आहे, तो याचं रिडक्शन करतो, मग आपण त्याचं लक्ष डायव्हर्ट करतो, त्याला म्हणतो याचं कर. ठीक आहे. मग याचं केल्यामुळे तो याच्यासाठी अवेलेबल राहत नाही आणि हा आपला फॉर्म होतो, एवढाच विषय. ठीक आहे. नाव दिस HiO3 आणि यांची काय रिॲक्शन होते HIची, तर हा HI फॉर्म करतो I2. काय फॉर्म करतो, I2. सो इथं बघा आयोडीन किती आहे तुमचा, -1. इथं किती झाला राजा, 0. सो -1 to 0 काय असतं सांगा, ऑक्सिडेशन. म्हणजेच तो काय आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आणि हा जो तुमचा HiO3 आहे त्याचं काय होतं, तुमचं H2O मध्ये ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे. डन. कळालं हे. मग खाली एक लाईन लिहा. काय लिहिलं तुम्ही मला सांगा बरं अगोदर. काय लिहिलंय, हां, ॲज, नेक्स्ट लाईनला लिहा, ॲज द बाय प्रोडक्ट, ॲज द बाय प्रोडक्ट HI is strong reducing agent. HI is strong reducing agent. It reduces iodomethane back to benzene. Sorry, iodomethane back to methane. Back to methane. To overcome this, reaction is carried out. Reaction is carried out in presence of oxidizing agent, which oxidizes HI and hence forward reaction occurs. Forward reaction occurs. Forward reaction occurs. आणि ही एक रिॲक्शन लिहा. डन. झालं हे. चला ही रिॲक्शनचा प्रोडक्ट सांगा मला. आणि हे एकच स्टेप करायच्या फक्त. क्लोरीन इथं एक्सेस आहे असं आपण कन्सिडर, आपलं
हा एक्सेस आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे, एकच स्टेप, पहिली स्टेप. म्हणजे पहिली स्टेपमध्ये काय झालं, एक हायड्रोजन गेला, एक Cl अटॅच झाला. प्रोडक्ट काय येईल मला सांगा बरं. CH3 CH2 CH2 Cl प्लस HCl. हां, प्लस HCl. ठीक आहे, असा प्रोडक्ट येईल. अजून काही पॉसिबल आहे का प्रोडक्ट? असा येईल ना, CH3 CH Cl CH3. इथं पण अटॅच होऊ शकतो ना क्लोरीन तुमचं, आणि इथं पण अटॅच होतो. बट हे दोन्ही प्रोडक्ट सारखेच आहेत. म्हणजे 1 क्लोरोप्रोपेनच येईल. इकडं अटॅच केलं काय, इकडं अटॅच केलं, एकच आहे. म्हणजे हा एक टाईपचा झाला आणि हा एक टाईपचा. एकतर 1 क्लोरोप्रोपेन फॉर्म होईल किंवा 2 क्लोरोप्रोपेन फॉर्म होईल. है ना, पॉसिबिलिटी ना, आपल्याला माहीत नाही हा हायड्रोजन निघणार की हा निघणार की हा निघणार, कुठला पण जाऊ शकतो. त्यातल्या त्यात काय वाटतं कुठला निघाला असेल? खालचा का आणि वरचा असेल तर वरचा का? का? सरळ आहे, प्लेन आहे, दिसायला पण बरं. हां, सेकंडरी फ्री रॅडिकल इज मोस्ट प्रेफर्ड, आहे की नाही. आपण आत्ता शिकलो ना, टर्शरी, मग सेकंडरी आणि मग प्रायमरी. मग इथं क्लोरीनकडं 2 चॉईस आल्या. ह्या केसमध्ये काही चॉईस आहे का मला सांगा? काही चॉईस नाही आहे. ह्या केसमध्ये CH3 मध्ये काही चॉईस आहे का? काहीच चॉईस नाही, दोन्ही सारखेच आहेत. बट इथून तुम्हाला का क्लोरीनकडं 2 चॉईस आल्या. एकतर हा प्रायमरी कार्बन आहे आणि हा सेकंडरी कार्बन आहे. मग प्रायमरीचा हायड्रोजन काढायचा की सेकंडरीचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा, हे 2 चॉईस त्याच्याकडे आला. मग क्लोरीन कुठली चूज करणार? सेकंडरी. का करणार? आपण बघितलं, टर्शरी, सेकंडरी आणि मग प्रायमरीची रिॲक्टिव्हिटी आहे. बरोबर की नाही. म्हणून हा तुमचा प्रोडक्ट फॉर्म होताना दोन्ही होतील, असं नाही का मग हाच प्रोडक्ट फॉर्म होणार. रिॲक्शन हा सगळा नंबर आणि पॉसिबिलिटी गेम आहे, लक्षात घ्या. हे परमिटेशन कॉम्बिनेशन सारखं आहे. सो असं काही नाही ना, क्लोरीनला कोणी सांगितलं का बाबा तुला मग आता हा फॉर्मच नाही करायचा, आता आम्ही शिकलोय बाबा टर्शरीची सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह, मग तू फॉर्मच नाही करायचा, असं आहे का काही? नाही, त्या बिचाराला माहीत पण नाही काय चाललं इकडं. बरोबर की नाही. सो रिॲक्शनवरती काय हे नाही, आपण त्याला ऑब्झर्व करतोय, लक्षात घ्या. मग असं काही नाही का हा फॉर्म होईल. मग प्रेफर्ड काय आहे तुमचा? हा. मग दिस इज युअर मेजर प्रोडक्ट आणि हा असेल तुमचा मायनर प्रोडक्ट. म्हणजे हा काही लार्ज क्वांटिटीमध्ये फॉर्म होईल आणि हा थोड्याफार क्वांटिटीमध्ये फॉर्म होईल. कळतंय मी काय म्हणतोय? बट प्रेफर्ड, अगेन वर्ड काय वापरला आपण? प्रेफर्ड. काय असेल? हा. कळालं हे? ठीक आहे, मग रिॲक्शन लिहा. बघा, हा 55% आणि हा तुमचा 45% फॉर्म झाला. पॉसिबल. सांगा बरं कुठं अटॅच होईल? मधल्या कार्बनला. काय आहे तो? टर्शरी कार्बन. सो टर्शरीची हाय सिलेक्टिव्हिटी असेल तुमची. सो Cl इथं अटॅच होईल. अजून एक कुठं अटॅच होईल तुमचा? कुठल्या पण यापैकी, तिन्हीपैकी कुठल्या पण, तिन्ही सारखेच आहेत तुमचे. सो हा तुमचा फॉर्म होतो 64% आणि हा फॉर्म होतो तुमचा 36%. आता हे पर्सेंटेज काय लन नका करत बसू, सगळं सोडा आणि यालाच लन नका करू फक्त. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी की बाबा हे मेजर मायनर आहे. ठीक आहे. आता ह्या नंबर्समध्ये काय आहे, फक्त सांगायचं काय आहे, अगोदरच्या केसमध्ये एक 55% होता लेटेस्टचे आणि हा 45% होता. सो हे पण असंच यायला पाहिजे होतं. बट इथं हा प्रोडक्ट थोडा जास्त फॉर्म झाला. का फॉर्म झाला? कारण हा टर्शरी आहे, तो त्या ऑलवेज प्रेफर काय करणार आहे? टर्शरी. म्हणून त्याची नंबर गेम काय आला, तो जास्त आला. फक्त एवढं सांगायचं, बाकी तुला नंबरवरनं दुसरं काय नाही सांगायचं. ठीक आहे, पॉईंट का आला. मग इथं टर्शरी चॉईसला आहे, तर मग तो टर्शरीच चॉईस करणार. मग जास्तीत जास्त मॉलिक्युल्स रिॲक्शन्समधले 100 आउट ऑफ 64 मॉलिक्युल्स काय चूज करतात? टर्शरीला. ठीक आहे. आणि काही 36 वाल्यांना घाई झालेली असेल, ते पटकन येतील, बाहेरच्या बाहेरच बघतील, एक हायड्रोजन दे बाबा चल, प्रोडक्ट फॉर्म करतील. येते लक्षात? म्हणजे असा विषय येतो. लिहा रिॲक्शन. ही एकच रिॲक्शन चालली आहे बरं का आपली पहिली, लक्षात ठेवा.
लिहिलं, खाली लिहा. इन ब्रोमिनेशन, in bromination there is high degree of selectivity. High degree of selectivity as to which hydrogen atoms are replaced, to which hydrogen atom are replaced. डन. ओके. क्लोरीनपेक्षा ब्रोमिनची सिलेक्टिव्हिटी रिप्लेसमेंटसाठी जास्त आहे. मीनिंग काय आहे बघू आपण एका रिॲक्शनने. बघा, हा तुमचा सिंपल ब्युटेन आहे. ठीक आहे, सांगा बरं प्रोडक्ट काय असेल. एक हा प्रोडक्ट, ठीक आहे, एंडच्या कुठला पण एंड घ्या तुम्ही. त्याच्यानंतर मधल्या एका हायड्रोजनला तुमचा Br अटॅच होईल कार्बनला. बघा हे असं मिळेल. ठीक आहे, ह्या ब्रोमिन्स इथं अटॅच करा किंवा इथं, दोन्ही एकच. सो हा फॉर्म होतो तुमचा 3% आणि हा फॉर्म होतो 97% 2% 98%. ठीक आहे, सो मला सांगायचं काय आहे, हेच जर क्लोरीनची रिॲक्शन असते किंवा होती त्यावेळेस हा 45% होता आणि हा 45% होता, सॉरी 55% होता. ठीक आहे, हा 45 आणि हा 55, हा 2% आहे, हा 98%. तर याच्यावरनं समजतं आपल्याला की ब्रोमीन किती सिलेक्टिव्हली चूज करतोय की कुठल्या हायड्रोजनला जायचं. कारण ब्रोमीनच्या डोक्यात क्लिअर आहे की टर्शरी बघायचा, नसेल टर्शरी तर मग सेकंडरी बघायचा, आणि जर नाहीच मिळाला वर्स्ट केसमध्ये तर मग प्रायमरीकडे जायचं. हे ब्रोमीनचं क्लिअर आहे, क्लोरीनचं क्लिअर नाही आहे. ठीक आहे, अजून एक रिॲक्शन बघू आपण. बघा, समजा हा असा कंपाऊंड आहे तुमचा CH3 CH CH3, बरोबर की नाही. दिस इज टर्शरी. आता टर्शरीला ब्रोमीन कुठं प्रेफर करणार, टर्शरीला करणार. सो प्रोडक्ट बघा काय येईल तुमचा, CH3 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 आणि हा Br, आणि आणखी एक प्रोडक्ट काय आहे तुमचा CH3 CH3 CH Br. ठीक आहे, हा प्रोडक्ट फॉर्म होतो तुमचा 99% आणि हा ट्रेसेसमध्ये फॉर्म होतो, म्हणजे हा 99.99% फॉर्म होतो. म्हणजे सगळा प्रोडक्ट कुठं फॉर्म झाला, टर्शरीचाच फॉर्म झाला. इथे लक्षात, हेच क्लोरीनचं आपण बघितलं तर कमी आहे. ठीक आहे, किंवा जास्त 64 काहीतरी, ते काय होतं 36. ठीक आहे, असं काहीतरी. सो इथं 99% फॉर्म झाला आहे. सो रिॲक्शन काय सजेस्ट करते आपल्याला की ब्रोमीन हा क्लोरीनपेक्षा जास्त सिलेक्टिव्ह आहे. चूज करताना ब्रोमीन हा वाईजली चूज करतो, क्लोरीन तेवढा वाईजली करत नाही. ठीक आहे, एक पॉईंट. असं का होतं तर क्लोरीन आणि ब्रोमीनमध्ये जर तुम्ही कम्पेअर कराल तर ब्रोमीनची रिॲक्टिव्हिटी ही कमी आहे. आपण तेच बघितलं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि मग आयोडीन. सो ब्रोमीनची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. रिॲक्टिव्हिटी कमी आहे म्हणून त्याला बॉन्ड ब्रेक करायला जास्त वेळ लागेल. त्याला जेव्हा जास्त वेळ लागेल तर त्याला इकडं तिकडं बघायला चान्स आहे ना, कुठं प्रायमरी आहे, कुठं सेकंडरी आहे, कुठं टर्शरी आहे. सो त्याला तेवढा वेळ मिळतोय रिॲक्ट होण्यासाठी, कारण त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे, लोअर आहे. मग तो स्लोली येतो ह्या हायड्रोकार्बन्सकडं. जेव्हा तो स्लोली येतो तर तो लांबून बघू शकतो ना की आता टर्शरी कुठे आहे, सेकंडरी कुठे आहे. फ्लोरीन आणि क्लोरीन काय आहे, खूप जास्त रिॲक्टिव्ह, ते पटकन येतात. मग ते बघायचा त्यांना तेवढा चान्स नाही मिळत. ते मग काय करतात, मिळाला की रिॲक्ट होऊन जातात. मग ब्रोमीनची रिॲक्टिव्हिटी कमी आहे म्हणून ब्रोमीनला बऱ्यापैकी वेळ मिळेल की बाबा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कुठं आहे, मग तो जाऊन तिथं रिॲक्ट होतो. हे त्या लक्षात, म्हणजे त्याला थोडा विचार करायला वेळ मिळतो. तसं क्लोरीनला मिळत नाही. का नाही मिळत, कारण क्लोरीनची रिॲक्टिव्हिटी काय आहे, जास्त आहे कम्पेअर टू ब्रोमीन. म्हणून ब्रोमीन सिलेक्टिव्हली तुमचा इथं रिॲक्ट होईल. आता हे आपण आयोडीनबद्दल का बोलत नाही, कारण त्याच्या रिॲक्शनच रिव्हर्सिबल आहेत. फ्लोरीनबद्दल का बोलत नाही, त्याच्या रिॲक्शनच व्हायलेंट आहेत. म्हणून आपण आता फक्त क्लोरीन आणि ब्रोमीनबद्दल बोलतो. पॉईंट कळाला सगळ्यांना, हे लिहा रिॲक्शन्स. नेक्स्ट रिॲक्शन घ्या, कंबशन.
नेक्स्ट रिॲक्शन कंबशन. सो कंबशन इज हे लिहिलं नाही का अजून तुम्ही? लिहा मग पटकन. डायपोल मोमेंट और क्या बोला था? मॉलिक्युलर इंटरॅक्शन. हां चला लिहिलंय का? नेक्स्ट रिॲक्शन घ्या. कंबशन. कंबशन. हायड्रोकार्बन्स ऑन कंबशन. हायड्रोकार्बन ऑन कंबशन. Combustion, hydrocarbon on combustion, that is heating in presence of oxygen or air. Heating in presence of oxygen or air. Hydrocarbons are completely oxidized. Hydrocarbons are completely oxidized. Heating in presence of air or oxygen, hydrocarbons are completely oxidized to form carbon dioxide and water. To form carbon dioxide and water. कुठलाही हायड्रोकार्बन आपण जर बर्न केला इन प्रेझेन्स ऑफ हीट तर आपल्याला ऑलवेज CO2 आणि H2O मिळेल. जसं की बघा सिंपल रिॲक्शन आपण घेऊ. CH4 प्लस O2. ठीक आहे. हीटिंग आपल्याला मिळतो CO2 आणि H2O. कार्बन डायऑक्साईड आणि H2O. सो इथं जो मिथेन आहे तुमचा याचं कंप्लीट काय झालंय? ऑक्सिडेशन झालंय. काय झालंय? मिथेनचं ऑक्सिडेशन इन CO2. बघा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. सो काय झालंय? कंप्लीट ऑक्सिडेशन झालंय. सो हायड्रोकार्बन कुठला पण हायड्रोकार्बन घ्या, मिथेन, इथेन, प्रोपेन, इथिन, ब्युटीन, बेन्झिन, काय असेल नसेल कुठलाही घ्या, ऑलवेज तुम्हाला काय मिळेल? CO2 आणि H2O. सो दिस रिॲक्शन इज हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन. सो हीट तुमची काय होते? रिलीज होते याच्यामध्ये. सो याची आहे काहीतरी -899 किलोजूल पर मोल. ठीक आहे. सो दिस इज डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी, चेंज इन एन्थाल्पी. डेल्टा एच म्हणजे काय? चेंज इन एन्थाल्पी. एन्थाल्पी इज अमाऊंट ऑफ हीट, अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज्ड. ठीक आहे. म्हणून त्याला चेंज म्हणालो आपण. आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये बघितलंय बघा, आयनायझेशन, एन्थाल्पी वगैरे. सो दिस इज अगेन डेल्टा एच इज एन्थाल्पी. सी काय रिप्रेझेंट करतो? एन्थाल्पी ऑफ कंबशन. सी म्हणजे काय? कंबशन. आणि हा डेल्टा एच डोक्यावरती नॉट आहे. डेल्टा एच नॉट म्हणजे काय? तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. मग ही जी एन्थाल्पी ऑफ कंबशन आपण कॅल्क्युलेट केली आहे याचा मिनिंग असा आहे की ती स्टँडर्ड कंडिशन्सला आहे. ठीक आहे. मग स्टँडर्ड कंडिशन्सला तुमचं प्रेशर वगैरे ते स्टँडर्ड कंडिशन्सला असतात. पुढे आपण 12वीला त्याला इलॅबरेट करू. बट आता एवढं लक्षात ठेवा, डेल्टा एच सी म्हणजे काय? तर एन्थाल्पी ऑफ कंबशन ती आहे -899 किलो जूल पर मोल. पर मोल एवढी एनर्जी रिलीज होते. मायनस म्हणजे काय? रिलीज होते. एनर्जी कधी मायनसमध्ये असत नाही, ती ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. बट मायनस साईन फक्त आपल्याला इंडिकेट काय करतं की रिॲक्शन तुमची एक्झोथर्मिक आहे. दॅट इज हीट इज रिलीज्ड ड्युरिंग द प्रोसेस. सो दिस मायनस अँड प्लस साईन आर जस्ट साईन कन्व्हेन्शन्स. ते फक्त काय आहे? साईन कन्व्हेन्शन्स आहेत. पॉझिटिव्ह जर असेल तर प्रोसेस तुमची एंडोथर्मिक आहे. दॅट इज हीट इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग द प्रोसेस. आणि जर निगेटिव्ह साईन असेल तर विच मीन्स द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. दॅट इज हीट इज रिलीज्ड ड्युरिंग द प्रोसेस. जेव्हा ही रिॲक्शन होते, आपण कंबशन करतो तर आपल्याला खूप सारी एनर्जी मिळते. बघा एवढी एनर्जी मिळाली. म्हणून तर आपण हायड्रोकार्बन्स फ्युएल म्हणून वापरतो. है ना. पेट्रोल, डिझेल वगैरे हे काय फ्युएलच होते, पण तुमचे हायड्रोकार्बन्स आहे त्यांचं पण कंबशन होतं. येते लक्षात. मग हे आपल्याला काय देतात? एनर्जीज देतात. ठीक आहे. मग हे झालं कंप्लीट कंबशन केल्यानंतर. मग याची कुठलं पण हायड्रोकार्बन घ्या, त्याची जनरल रिॲक्शन अशीच येणार. बघा समजा आपण घेतला फॉर एक्झाम्पल लेटस से C3H8 प्लस O2. काय मिळेल तुम्हाला? CO2 आणि H2O. मग इथं किती कार्बन येतील? 3. हायड्रोजन किती येतील? 4. ऑक्सिजन बॅलन्स करा बरं, किती झाले बघा? 5 येतील. ठीक आहे. 5. सिंपल. सो याला जर जनरली लिहायचं असेल आपल्याला तर CnH2n+2 म्हणजे काय तुमचा? अल्केन. CnH2n+2 काय? अल्केन. प्लस O2
gives CO2 प्लस H2O. सो NCO2 मिळतो आपल्याला आणि N+1 H2O मिळतो. N म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम. जितके नंबर ऑफ कार्बन आहे तेवढे CO2 मिळतील. N+1 आपल्याला H2O मिळेल आणि O2 किती लागतात आपल्याला, तर 3N+1/2. ठीक आहे. जर अवघड आता ही सिंपल रिॲक्शन होती म्हणून बॅलन्स झाली. थोडीशी विचित्र आली तर मग ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकून तुम्ही बॅलन्स करू शकता त्याला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता C4H8 घेऊ आपण प्लस O2. किती मिळतो तुम्हाला CO2 आणि H2. 4CO2 5H2. ठीक आहे. हे किती मिळतील तुम्हाला, 4 3 जा 12, 12 + 1 13/2 O2. ठीक आहे. मग असं काही विचित्र आलं तर मग तुम्हाला बॅलन्स करायला ते सोपं जाईल. कळालं मी काय म्हणालो. सो ही जनरल रिॲक्शन झाली फॉर हायड्रोकार्बन. त्याच्यातल्या त्यात अल्केनची रिॲक्शन, ही अल्केनची. अल्किन असेल तर मग तुम्हाला वेगळं कॅल्क्युलेशन करायला लागेल. ठीक आहे. मग लिहा, एखाद 2 रिॲक्शन लिहा आणि जनरल रिॲक्शन लिहा. झालं हे. खाली लिहा, ड्युरिंग incomplete combustion of alkanes, incomplete combustion of alkane, carbon black is formed. Carbon black is formed. सो सिम्पली तुमचं काय होतं, इनकम्प्लीट कंबशन. इनकम्प्लीट कंबशन म्हणजे काय, इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअर किंवा ऑक्सिजन. जर सफिशियंट ऑक्सिजन नसेल तुमचा तर कार्बन फॉर्म होतो. ठीक आहे. कार्बन म्हणजे तुमचं सिम्पली त्याला कोक असं म्हणतात. कोक म्हणजे कोळसा. ठीक आहे. कोळसा इज इनकम्प्लीट, कोळसा इज अ प्रोडक्ट ऑफ इनकम्प्लीट कंबशन. ठीक आहे. ते मोनॉक्साईड पण तयार होतं. हां, पण कार्बन इज अ कोळसा, मोनॉक्साईड नाही, तो गॅसच आहे. हे लिहा रिॲक्शन. किंवा काजळी म्हणतो बघा आपण त्याला. काजळी कधी, काजळी फॉर्म, काजळी बघितली कधी. हां, मग ती काजळी इज इनकम्प्लीट कंबशन. नाही बघितलेली. काजळ बघितलंय, ते बनवताना बघितलंय कधी. तुम्ही जेव्हा लहान असाल ना त्यावेळेस आईनं बनवलं असेल तुमच्यासाठी. 1-1.5 महिन्याचे, 2 महिन्याचे असाल त्यावेळेस बनवलं असेल, त्याच्यामुळे तुम्हाला आठवणार नाही. हा, कालची कशाला घेऊन बसला, सकाळची नाही आठवत तर. पण काजळ, काजळ, काजळ माहिती आहे ना तुम्हाला. ते पेन्सिलवाला काजळ नाही बरं का, ते डबीवाला काजळ. एक पिल्लू सोडला बघ, सगळे काजळ काजळ करायला लागले. असली एडी जनता आहे. आता फक्त बनवायचंच राहिलंय, नाही तर बनवून घेऊन येतील. घ्या चला, रिफॉर्मिंग. नेक्स्ट रिॲक्शन घ्या, रिफॉर्मिंग रिॲक्शन. रिफॉर्मिंग, रिफॉर्मिंग. स्ट्रेट चेन अल्केन्स, स्ट्रेट चेन अल्केन्स containing alkane containing 6 to 10 carbon atoms, 6 to 10 carbon atoms
on heating at 773K and 10 to 20 atm pressure, 10 to 20 atm pressure in presence of oxides of vanadium, molybdenum, oxides of vanadium, molybdenum, and chromium with alumina forms benzene or substituted benzene, form substituted benzene or substituted benzene. Form benzene or substituted benzene. नेक्स्ट लाईनला घ्या. बेन्झीन और सबस्टिट्यूटेड बेन्झीन लिहिलं का? नेक्स्ट लाईनला दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व्स simultaneously, this reaction involves simultaneously dehydrogenation and cyclization. This reaction involves dehydrogenation and cyclization. This reaction is also known as aromatization. This reaction is also known as aromatization or reforming. सो बघा तुमचा हेक्झेन, ठीक आहे. सो कार्बन विथ 6 to 10 कार्बन्स, सॉरी हायड्रोकार्बन विथ 6 to 10 म्हणजे हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन वगैरे. असा जर तुमचा हायड्रोकार्बन असेल, इज हीटेड ॲट दिस टेम्परेचर 773K अँड अंडर प्रेशर 10 to 20 atm in presence of catalyst like oxides of vanadium, that is vanadium pentaoxide V2O5 किंवा क्रोमियम ऑक्साइड Cr2O3 और मॉलिब्डेनम ऑक्साइड. तर ह्यापैकी तुम्ही कुठला पण वापरू शकता. हे सगळे तुमचे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. काय आहे? ऑक्सिडायझिंग एजंट्स. लिहू नका, अगोदर बघून घ्या. दिस इज ऑक्सिडायझिंग एजंट. इट ऑक्सिडायझेस युअर हेक्झेन किंवा तुमचा हायड्रोकार्बन. ऑक्सिडेशन इज व्हॉट? रिमूव्हल ऑफ सिम्पली हायड्रोजन. सो डिहायड्रोजिनेशन होतं आणि सायक्लायझेशन होतं, म्हणजे सायक्लिक कंपाऊंड्स पण फॉर्म होतो आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन पण होतं. मग 6 कार्बनचा तुम्हाला एक सायक्लिक कंपाऊंड मिळतो, दॅट इज बेन्झीन. काय मिळतो? बेन्झीन. ठीक आहे. सो हे 6 कार्बन एकमेकांना अटॅच होतात, सायक्लिक फॉर्म करतात, हायड्रोजन्स निघून जातात आणि डबल बॉम्ब फॉर्म. सो इथं काय झालंय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन झालंय आणि सायक्लिक फॉर्म झालाय. म्हणून रिॲक्शनमध्ये सायमल्टेनियसली काय होतं? डिहायड्रोजिनेशन होतं आणि तुमचं काय होतं? सायक्लायझेशन आणि एक बेन्झीन फॉर्म होतं. समजा तुम्ही 7 कार्बन घेतले फॉर एक्झाम्पल. बघा हे 7 कार्बन जर घेतले आपण तरी पण आपल्याला काय मिळतो? बेन्झीन मिळतो. मग 7वा कार्बन कुठं जातो? इथं अटॅच होतो, CH3 टोल्यून फॉर्म होतो. ठीक आहे. समजा 8 कार्बन घेतले आपण,
8 घेतले तर अगेन तुम्हाला बेन्झिनच मिळेल, ऑलवेज तुम्हाला बेन्झिन मिळेल आणि उरलेले 2 कार्बन त्याला अटॅच होतील, इथिल बेन्झिन मिळेल. ठीक आहे. 9 घेतले तर काय मिळेल, बेन्झिन आणि इथं प्रोपिल ग्रुप मिळेल. 10 घेतले बेन्झिन आणि ब्युटिल ग्रुप मिळेल. ठीक आहे, कळालं मी काय म्हणतोय. सो ऑलवेज तुम्हाला काय मिळेल, 6 कार्बनची बेन्झिन रिंग मिळेल आणि उरलं जर कार्बन असतील तर ते सगळे काय होतील, ब्रांचला अटॅच होतील, म्हणजेच त्याला आपण सबस्टिट्यूटेड बेन्झिन म्हणू. ठीक आहे. सो एक कार्बनचा मिथिल बेन्झिन जर असेल तर त्याला कॉमन नेम आहे टोल्यून. काय आहे, टोल्यून. काही तुमचे जे कॉमन नेम्स असतात, म्हणजे काही कंपाऊंडचे कॉमन नेम्स असे असतात की ते इतके कॉमन किंवा इतके यूज्ड होतात म्हणून त्यांना आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम आयुपॅक नेम म्हणूनच कन्सिडर करते. मग हा जो टोल्यून आहे याचा आयुपॅक नेम आहे मिथाईल बेन्झिन, बट आयुपॅक नेमिंग सिस्टीम टोल्यूनलाच आयुपॅक कन्सिडर करते. मग असे काही थोडेफार कंपाऊंड्स असतात ज्यांची काही नावं खूप प्रसिद्ध असतात, खूप फेमस असतात, म्हणून त्यांना ते आयुपॅक म्हणूनच कन्सिडर करते, जसं की टोल्यून त्याच्यातला एक आहे. ठीक आहे. मग टोल्यून हे काय आहे, आयुपॅक नेम आहे. काय आहे, आयुपॅक. ठीक आहे. मग हे कळालं का तुम्हाला. हे मग इथं काय होतं, तुमचं ऑक्सिडेशन होतं, दॅट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, आणि सायक्लायझेशन होतं. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की ही जी रिॲक्शन आहे ही कुठल्या टाईपची रिॲक्शन आहे, तर सायमल्टेनियस डिहायड्रोजिनेशन आहे आणि सायक्लायझेशन आहे. ठीक आहे. जनरली CETला विचारतात हा प्रश्न, म्हणजे एकदा दोनदा विचारलेला आणि नीटला एकदा विचारला. ठीक आहे, कळालं हे. मग ही रिॲक्शन लिहा आणि ही लिहिताना व्यवस्थित लिहा फक्त. हे काय 8, हे काय 6 आणि 2 8. आणि प्लस तुमचा H2 राहिला. हे ॲरोवरती लिहा बरं का, हे इथं पण लिहा. कळाल्या का रिॲक्शन्स तुम्हाला. आज आपण 3 रिॲक्शन्स बघितल्या फक्त, फ्री रॅडिकलची एक आणि कंबशन आणि ही एक. रफ नोटबुक करा एक रिॲक्शनसाठी. ठीक आहे, फक्त स्पेशल रिॲक्शनसाठीच रफ पेजेसची एक बुक करा. त्याच्यात रिॲक्शन्स लिहून बघा, 4 5 6 10 वेळा लिहून बघा, तरच येईल बरं का. ती अजिबात येणार नाही, तुम्हाला सांगतो. बघताना एकदम भारी वाटते रिॲक्शन, इतकी भारी, मी सांगतो मला माहिती आहे, एकदम भारी वाटतं की यार कसलं भारी आहे, बॉन्ड बिंड फॉर्म होतात, निघून जात आहे. पण जेव्हा स्वतः तुम्ही करायला घेतात तर अजिबात येत नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिसच करायला लागते त्याला. रिॲक्शनचा तेवढंच विषय. क्या हाँ, क्या फॉर्म करते, चेन कैसे फॉर्म करते, वही स्टेप्स जो दिखाए वो. हाँ, जैसे दिखाया वैसे ही करेंगे. अरे वही वही चेन प्रोपोगेशन का स्टेप है वो. 4 स्टेप, 4 स्टेप दाखवले ना मी, किती दाखवले त्याच्यात, तो वही स्टेप है. वही तो रिएक्शन लर्न नहीं करना है, उसको समझ के प्रैक्टिस करना है. लर्न करोगे तो कभी नहीं आएगा फिर. तो वो दिखाया वैसे ही करना है ना, ऐसे CH3Cl है, फिर एक क्लोरीन आएगा, फिर ये ऐसे आएगा, ये ऐसे ही करना है. पर लर्न नहीं करना है, उसको प्रॅक्टिस से करना है. हे झालं का हे. चला 1-2 रिॲक्शन्स करा तुम्ही.
हा लिहा, चला हे करा तुम्ही. ही रिॲक्शन करा बघा, मागच्या रिॲक्शन्स वरती बेस्ड आहे.